युवा क्रांती नंदुरबारचा संताप, रावला पाणी शहीदस्थळी पाण्याची गैरसोय. हातबारी पाड्यात नदीपात्रात कुवा करून तहान भागविण्याची वेळ. तळोदा तालुक्यातील रावला पाणी हे आदिवासी स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे शहीद स्थळ म्हणून ओळखले जाते. 2 मार्च 1943 रोजी येथे ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आदिवासी सत्याग्रहींवर गोळीबार झाला होता. त्या शहीदांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 मार्च रोजी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जातो. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने नागरिक, आदिवासी बांधव, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहतात. मात्र यंदा शहीद स्थळाकडे येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. युवा क्रांती नंदुरबार या संघटनेने याबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित केला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. काही ठिकाणी तर हातबारीपाडा परिसरात नदीपात्रात कुवा खोदून तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर आली. इतक्या ऐतिहासिक व भावनिक महत्त्व असलेल्या स्थळी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे. दरवर्षी हजारोंचा जनसागर येथे उपस्थित राहत असताना पिण्याचे पाणी, तात्पुरते टँकर, स्वच्छतागृह आणि सावलीची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहीदांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पुढील वर्षी नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी सुविधा उभाराव्यात अशी मागणी युवा क्रांती नंदुरबार तर्फे करण्यात आली आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.